Good morning, students. Myself, Manisha Gadekar, and today we are going to see the types of novel. In our last lecture, we had studied about history of novel and the elements of novel. And today we are going to see the various types of novel. आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या नॉवेलचे प्रकार. यामध्ये रिअलिस्टिक नॉवेल असेल, पिकारेस्क नॉवेल आहे, हिस्टॉरिकल नॉवेल, एपिस्टलरी नॉवेल, गथिक नॉवेल असे अनेक प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत. सो द फर्स्ट इज रिअलिस्टिक नॉवेल. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजेच काय, तर कुठेतरी प्रत्येक नॉवेलचा प्रकार लक्षात कसा ठेवायचा, तर त्या नॉवेलच्या नावामधूनच कुठेतरी तो प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कुठेतरी ती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इथे रिअलिस्टिक नॉवेल असा फर्स्ट नॉवेलचा एक प्रकार पण बघतो आहे, टाईप आपण बघतो आहे. तर रिअलिस्टिक नॉवेल म्हणजेच काय, तर कुठेतरी रिअल लाईफवर बेस्ड असणारं असं नॉवेल. रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. कुठेतरी त्या नॉवेलला एक रिअल लाईफ टच असेल, कुठेतरी खऱ्या वास्तविक जीवनातील अनुभव त्यामध्ये त्या नॉवेलमध्ये इन्क्ल्यूड केलेले असतील. समटाईम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नॉवेलला नॉवेल ऑफ मॅनर असं सुद्धा म्हटलं जातं. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. आणि कुठेतरी खऱ्या अर्थाने वास्तविक जीवनामध्ये आपण जशा पद्धतीचं आयुष्य जगत असतो, अगदी तशाच पद्धतीचं वर्णन या नॉवेलमध्ये केलेलं आपल्याला आढळून येतो, ज्यामध्ये कुठलेही सुपर हिरोज आपल्याला आढळणार नाही, तर अगदी जे काही प्रोटॉगनिस्ट असतील, जो कोणी त्यातला मेन हिरो असेल, त्याचं लाईफसुद्धा अगदी आपल्या लाईफसारखं रिअल आपल्याला आढळून येईल. आपल्यासारखेच एक्सपिरियन्स, एव्हरीडे एक्सपिरियन्स त्यांना येतात. सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, हे सगळं ते आपल्यासारखंच अनुभवत असतात. त्या नॉवेलला खऱ्या अर्थाने रिअलिस्टिक नॉवेल असं म्हटलं जातं. असंच पुढचा जो प्रकार आहे पिकारेस्क नॉवेल. एक्झॅक्टली पिकारेस्क म्हणजेच काय, तर कुठेतरी भटकंती, कुठेतरी सतत फिरत असणारे, वेगवेगळ्या ठिकाणी ॲडव्हेंचर्सच्या शोधामध्ये फिरत असणारे असं एक नॉवेल, ज्यामध्ये कंटिन्युअस ॲडव्हेंचर्सबद्दल आपल्याला ती पूर्ण घटना मांडलेली दिसून येईल. द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. आणि हा पिकारेस्क हा वर्ड कुठून ओरिजिन झालेला आहे, तर स्पॅनिश लँग्वेजमधील एक वर्ड आहे पिकारो. या शब्दापासून पिकारेस्क हा वर्ड तयार झालेला आहे. त्याचा मूळ अर्थ भटकंती किंवा भटकणे असाच होतो, विच मीन्स अ रग. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or disreputable person in an episodic form. कुठेतरी वेगवेगळे एपिसोड्स या नॉवेलचे पब्लिश होताना आपल्याला दिसतात. आणि या नॉवेलमध्ये जो काही प्रोटोगनिस्ट आहे, जो काही मेन कॅरेक्टर आहे, ते कशा पद्धतीचं असेल, तर कुठेतरी ते एक्सेंट्रिक असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच तो कुठेतरी काहीतरी एखादं वेगळं ॲडव्हेंचर करायला जातो आणि काहीतरी वेगळंच घडतं असं सतत या नॉवेलमध्ये घडत जातं. आणि परत तो कुठेतरी आणखी एखाद्या नवीन ॲडव्हेंचरच्या शोधामध्ये एका नेक्स्ट प्लेसवर जातो, एका वेगळ्या ठिकाणी जातो, आणखी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जो थ्रिलिंग एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी फिरत असतो, शोधत वेगळ्या ठिकाणी जात असतो. आणि यातूनच एक वेगवेगळे एपिसोड्स या नॉवेल्सचे तयार होताना आपल्याला दिसतात. तर अशा कुठेतरी भटकंतीवर आधारित, वेगवेगळ्या ठिकाणांवर आधारित, थ्रिलिंग एक्सपिरियन्सवर आधारित जे नॉवेल असेल, त्याला खऱ्या अर्थाने पिकारेस्क नॉवेल असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये डॉन क्विझोट हे जे नॉव्हेल आहे, सर माल्वेल डे सेंटर्स यांनी लिहिलेलं जे नॉव्हेल आहे डॉन क्विझोट, याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर नेक्स्ट आपला जो आणखी एक टॉपिक, पुढचं जे टाईप आहे नॉवेलचं, दॅट इज हिस्टॉरिकल नॉवेल. हिस्टॉरिकल हे तुमच्या लक्षात आलं असेल, हिस्ट्रीवरती बेस्ड, इतिहासावरती आधारित असं नॉवेल. आता इतिहास म्हटलं म्हणजे साधारणपणे आपण फार जे काही लिडर्स लोक असतील, संत महात्मा असतील, त्यांच्याच आयुष्यावरती कुठेतरी आधारित नॉवेल असेल असं
जनरली त्याचा अर्थ गृहीत धरतो, परंतु तसा त्याचा अर्थ होत नाही. तर कुठलीही इतिहासामध्ये घडलेली घटना जी नॉव्हेलमध्ये कन्वर्ट केलेली असेल किंवा जिला एका कादंबरीच्या स्वरूपामध्ये लिखाण केलेलं असेल, तिला आपण हिस्टॉरिकल नॉव्हेल असं संबोधू शकतो. हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. आजच्या लिखाणापेक्षा कुठेतरी आधीच्या कालखंडामध्ये घडलेली एखादी घटना जी आज रोजी इतिहासामध्ये जमा झालेली आहे, तिला खऱ्या अर्थाने हिस्टॉरिकल नॉव्हेल असं म्हटलं जातं. So, the next is epistolary novel. The word epistolary derives from the Latin word epistula. Epistolary हा वर्ड, हा जो शब्द आहे तो नक्की कुठून घेण्यात आलेला आहे, तर लॅटिन शब्द एपिस्टोला याच्यापासून हा वर्ड घेण्यात आलेला आहे. त्याचं एक्झॅक्ट मिनिंग आहे अ लेटर, म्हणजे एक पत्र संबोधूया आपण. पत्रव्यवहारावरती आधारित हे नॉवेल आहे. द एपिस्टोलरी नॉवेल इज that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also a popular form of this type. एक्झॅक्टली पत्रव्यवहारावरती आधारित किंवा पुरातन काळामध्ये, पौराणिक काळामध्ये पूर्वी जे काही एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट केले जायचे ते खऱ्या अर्थाने पत्रव्यवहारावरतीच आधारित होते. कुठेतरी पत्रव्यवहारालाच जास्त प्राधान्य दिलेलं होतं आणि हा एकच माध्यम होतं इतर लोकांशी संवाद साधण्याचं. आणि याच आधारावरती त्या काळामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये पत्रव्यवहार केला जायचा, फार सुंदर आणि अतिशय योग्य शब्दामध्ये मांडलेले जे काही पत्र होती त्यावर आधारित बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. तर अशा ऐतिहासिक पत्रव्यवहारावरती आधारित किंवा डायरी एंट्रीज म्हणू आपण, ज्या काही मोठमोठ्या लोकांनी त्यांच्या डायरीजमध्ये त्यांची जी दैनंदिनी लिहून ठेवलेली असेल त्याच्यावरती आधारित जी काही नॉवेल लिहिल्या गेली त्यांना आपण इपिस्टलरी नॉवेल असं संबोधतो. आणि ते सुद्धा त्या काळामध्ये अतिशय पॉप्युलर फॉर्म होता. तर यामध्येच महात्मा गांधींनी उदाहरणतः लिहिलेलं लेटर असेल, सुभाषचंद्र बोस यांना, अशी अनेक पत्र त्या कालखंडामध्ये फार मोठमोठ्या लोकांनी लिहिली आणि ती फार प्रसिद्ध होती. तर या पत्रांवर आधारित जे काही नॉव्हेल लिहिल्या जात होते, कादंबऱ्यांचं लिखाण केलं गेलं, त्यांना इपिस्टलरी नॉव्हेल असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे होतं इपिस्टलरी नॉव्हेल. नेक्स्ट होतं पुढचं, बघूया आपण गथिक नॉव्हेल. गथिक म्हणजेच हा शब्द जर तुम्ही बघितला असेल तर पूर्वीच्या कालखंडामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन केलं जात होतं, ज्या पद्धतीचं बांधकाम केलं जात होतं त्याला त्या बांधकामाच्या शैलीला गथिक शैली असं संबोधलं जातं. तर हे जे काही आपण बघतो आहे, तर या गथिक नॉव्हेलमध्ये नक्की कशाचा समावेश होतो, तर द नॉव्हेल दॅट इन्क्ल्यूड्स टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डीके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गथिक नॉवेल्स. एक बरेच असे टॉपिक्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. टेरर असेल, मिस्ट्री असेल, कुठेतरी रहस्य असेल एखाद्या ठिकाणचं, किंवा हॉरर असेल, फार भीतीदायक घडलेल्या घटना असतील, फार थ्रिलिंग असे एक्सपिरियन्स असतील लोकांचे, काही सुपरनॅचरल गोष्टी असतील ज्यावरती कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही, किंवा एखाद्या व्यक्तीची डेथ असेल, एखाद्या ठिकाणी घडलेली डिकेईंग एखादी इव्हेंट असेल, किंवा हॉन्टेड बिल्डिंग्स असतील, भूत किंवा त्याच्यावर आधारित काही अशा घटना घडलेल्या असतील काही स्पेसिफिक अशा प्लेसेसला, तर त्यावरती आधारित जे काही नॉवेल्स लिहिल्या गेले त्यांना गथिक नॉवेल्स असं म्हटलं जातं. तर यामध्ये बरेच टॉपिक इन्क्लूड केले गेले आणि हे नॉवेलसुद्धा त्या पूर्वीच्या कालखंडामध्ये अतिशय फेमस होते. नेक्स्ट टॉपिक आपण बघतो आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. दिस टाईप इज बेस्ड ऑन ऑटोबायोग्राफी. हा जो नॉव्हेलचा टाईप आहे, ज्याला आत्मचरित्रात्मक नॉव्हेल असं म्हणू आपण, आत्मचरित्रावर आधारित कादंबरी असं आपण संबोधू शकतो. जे काही मोठमोठे लीडर्स होते, मोठमोठे व्यक्ती पूर्वी होऊन गेल्या, त्या जे काही लिखाण स्वतःच्या आयुष्यावरती आधारित, स्वतःच्या अनुभवांवरती आधारित जे काही लिखाण केलं जायचं ते त्यांचं आत्मचरित्र संबोधलं जायचं. आणि त्यावर आधारित बरेच असे नॉव्हेल्स आहेत, कादंबऱ्या आहेत ज्या त्यावरती बेस्ड आहेत. तर त्यांना खऱ्या अर्थाने ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल्स असं म्हटलं जायचं. तर द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. However, the author changes the places and names of the character or even may change or avoid certain details of his life. आणि हे जे काही लिखाण केलं जायचं
तर हे खऱ्या अर्थाने त्या ऑथरच्या लेखकाच्या लाईफवरती बेस्ड होतं आणि कुठेतरी कोणतेही मोठे इश्यूज वगैरे निर्माण होऊ नये किंवा त्या संदर्भात काही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हे जे काही नॉवेल आहे, जर तो ऑटोबायोग्राफी लिहिणारा ऑथर अजूनही हयात आहे, जिवंत आहे आणि त्यांनी जर त्याचं ऑटोबायोग्राफिकल नॉवेल प्रसिद्ध केलं आहे, तर त्या नॉवेलमध्ये तो कुठल्याही काही व्यक्तींची नावं असतील जी अजूनही जिवंत आहेत, अशा व्यक्तींच्या नावांमध्ये तो बदल करतो किंवा करण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे, त्या ठिकाणी तो ते चेंजेस करतो. तसंच काही महत्त्वाच्या घटना असतील, काही घडामोडी असतील, त्यासुद्धा तो त्याच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्समधल्या काही घटना तो स्किप करतो किंवा त्या अवॉइड करतो त्या ठिकाणी लेखनामध्ये. कारण कुठेतरी काही असे वादविवाद निर्माण होऊ नये किंवा काही अडचणी त्या बाबतीत निर्माण होऊ नये. कारण ज्या व्यक्तीच्या लाईफबद्दल हे अजूनही लिहिलेलं आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल काही कटू सत्य या घटनांमधून किंवा त्याच्या आत्मचरित्रामधनं, त्याच्या आयुष्याबद्दलच्या पूर्ण अनुभवातनं काही वाद निर्माण होऊ नये यासाठी काही गोष्टी तो अवॉइड करू शकतो. काही व्यक्तींची नावं तो चेंज करू शकतो. इट मे ऑर मे नॉट बी द फर्स्ट पर्सन नॅरेशन. हे जे लिखाण आहे ते कदाचित फर्स्ट पर्सन नॅरेशन असू शकतं किंवा जो लिहिणारा आहे, ज्याच्या लाईफवरती बेस्ड आहे, तो स्वतःच्या शब्दामध्ये ते लिखाण मांडू शकतो किंवा एखाद्या थर्ड पर्सन करून सुद्धा तो हे लिखाण त्या ठिकाणी कादंबरीमध्ये, त्या नॉव्हेलमध्ये तो मांडू शकतो. तर हे होतं ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल दॅट इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. नेक्स्ट आहे अलिगरिकल नॉव्हेल. अलिगरिकल नॉव्हेल म्हणजेच ज्याला आपण रूपक कथा असं संबोधू शकतो किंवा कुठेतरी या नॉव्हेलचा एखादा हिडन मिनिंग असू शकतो की जे काही टेक्स्च्युअल आपल्याला लिहिलेलं लिखाण दिसतं आहे, त्या लिखाणा व्यतिरिक्त त्याचा काहीतरी एक वेगळा हिडन मिनिंग असू शकतो. तर अँड अलिगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. या स्टोरीमध्ये कदाचित एकापेक्षा अनेक वेगवेगळे अर्थ यामागे असू शकतात, म्हणून त्याला रूपक कथा असं म्हटलं जातं खऱ्या अर्थाने. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. खऱ्या अर्थाने वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणारा त्याचा जो अर्थ आहे तो वेगळा आहे आणि सरळ सरळ आपल्याला जो दिसतो आहे तो अर्थ कुठेतरी वेगळा असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलिगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. मग या लिखाणामागचा, या अलिगरिकल नॉवेलमागचा जो रिअल मिनिंग आहे, सिम्बॉलिक मिनिंग आहे, तो कुठेतरी पॉलिटिकल असू शकतो, राजकीय असू शकेल किंवा रिलिजियस, एखादा धार्मिक हेतू त्यामागे असू शकेल किंवा हिस्टॉरिकल, फिलॉसॉफिकल, असा कुठलाही तात्विक एखादा हेतू त्या किंवा उद्देश त्या लिखाणाचा असू शकतो, एक वेगळा अर्थ त्यामागे असू शकतो. याचं बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर जॉर्ज ऑर्वेल यांनी लिहिलेली ॲनिमल फार्म ही सुद्धा कादंबरी अशाच प्रकारची आहे. कुठेतरी ॲनिमल कॅरेक्टर्स आपल्याला या नॉव्हेलमध्ये, या अलिगरिकल नॉव्हेलमध्ये दिसतात, परंतु यामागचा जो मेन मोटिव्ह आहे तो कुठेतरी पॉलिटिकल होता आणि कम्युनिझमवरची टीका या नॉव्हेलमध्ये केलेली आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येते. म्हणजे कुठेतरी टेक्स्च्युअल वेगळं आणि सिम्बॉलिक त्यातला मिनिंग वेगळा, त्याला म्हणूया आपण ॲलिगरिकल नॉव्हेल. नेक्स्ट इज इटोपियन ऑर डिसटोपियन नॉव्हेल्स. तर ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल, कुठेतरी आपण हेल आणि हेवन ह्या कन्सेप्ट्स आपल्या तयार असतात. जरी कोणी प्रत्यक्षात बघितलं नसेल तरी स्वर्ग म्हणजे कुठेतरी जिथे सर्व सुख असेल, सगळा आनंद असेल आणि हेल म्हणजेच जिथे कुठेतरी फक्त दुःख आणि यातना याच बघायला मिळतील, असं आपल्या कन्सेप्ट तयार आहेत. पण यापेक्षा लेखकांनी एक वेगळी कन्सेप्ट आणखी तयार केलेली आहे, जिला युटोपिया असं म्हटलं जातं, जिथे कंप्लीट हेलही नाही किंवा कंप्लीट हेवनही नाही, कुठेतरी दोघंही मिक्स्ड फिलिंग तिथे असतील, सुखही असतील, काही दुःखही असतील. अशा लाईफला युटोपियन लाईफ असं कुठेतरी एक आदर्शवादी संकल्पना आहे की इमॅजिनरी, एक कल्पनात्मक अशी सोसायटी लेखकांच्या माइंडमध्ये असते. त्याबद्दल या ठिकाणी जी काही नॉव्हेल लिहिली जातात तिला युटोपियन नॉव्हेल असं संबोधलं जातं. युटोपिया इन अॅन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. आणि कुठेतरी सगळं आदर्शवादी तिथे असतं त्या सोसायटीमध्ये असं समजलं जातं. इट इज अ कॉमन लिटररी थीम स्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. आणि कुठेतरी सायन्स फिक्शनवर डिपेंड अशा ह्या ज्या काही नॉवेल्स असतात त्यांना युटोपियन नॉव्हेल असं म्हटलं जातं. नेक्स्ट टाईप इज सायकोलॉजिकल नॉव्हेल. ज्या काही मानसशास्त्रीय काही
थिंकिंगवरती डिपेंड असतात, विचारांवरती आधारित असतात, त्या नॉव्हेलला सायकोलॉजिकल नॉव्हेल असं संबोधलं जातं. सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन that treats the internal life of the protagonist or even the other characters as much as the external factors. आणि कुठेतरी जो काही प्रोटोगनिस्ट आहे, मेन कॅरेक्टर आहे एखाद्या नॉव्हेलचा, त्याचं जे काही इंटरनल लाईफ आहे, त्याच्या मनातील जे काही थॉट्स आहे, माइंडमधले जे सगळे विचार असतील, त्यांना कुठेतरी फिक्शनच्या स्वरूपामध्ये एका नॉव्हेलमध्ये लिहिलं जातं. आणि इवन इतर कॅरेक्टर्स जे असतील किंवा अदर एक्सटर्नल फॅक्टर्स असतील, त्यांचेसुद्धा माइंडमधले जे काही थॉट्स आहेत ते खऱ्या अर्थाने एखाद्या नॉव्हेलमध्ये उतरवले जातात. त्यांना सायकोलॉजिकल नॉव्हेल असं म्हटलं जातं. रिअल लाईफ इन्सिडेंट वेगळे आणि कुठेतरी माइंडमध्ये असणारे सगळे थॉट प्रोसेस एखाद्या नॉव्हेलमध्ये रूपांतरित करणं ही गोष्ट वेगळी. याला संबोधलं जातं सायकोलॉजिकल नॉव्हेल. तर पुढे आपण बघतो आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. This is another type of again novels. Stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology. It means the flow of the thoughts, incidents in the plot are in the sequence of their occurrence. The novelist narrates them as they enter the mind of the character. खरं तर मनातील विचार जसेच्या तसे कुठेतरी मांडले जातात. ज्या पद्धतीने वेगवेगळे थॉट्स माइंडमध्ये जातील तसे थॉट्स जसे तसे एखाद्या नॉवेलमध्ये कम्प्लिटली रूपांतरित केले जातात. त्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचं जे काही नॉवेल्स क्रिएट केले जातात त्यांनाच आपण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं संबोधतो. नेक्स्ट जो टाईप आपण बघतो आहे दॅट इज the next type is building Roman novel. The German word building Roman indicates growth. या ठिकाणी बिल्डिंग रोमन थोडंसं प्रोनाऊन्सिएशनसाठी डिफिकल्ट आहे. हा जो नॉव्हेलचा टाईप आहे यामध्ये खऱ्या अर्थाने कुठेतरी ग्रोथ इंडिकेट केलेली असते. जी काही एखाद्या कॅरेक्टरची बालपणापासूनची तर मोठे होण्यापर्यंतची जी काही वाढ आहे, जी ग्रोथ आहे ती कम्प्लिटली एखाद्या बायोग्राफीच्या स्वरूपामध्ये त्या नॉव्हेलमध्ये इंडिकेट केलेली असते, दाखवलेली असेल. किंवा एखाद्या व्यक्तीची फिक्शनल काल्पनिक का होईना परंतु ऑटोबायोग्राफी लिहिण्याचा प्रयत्न एखाद्या लेखकाने केलेला असेल तर त्याला बिल्डिंग रोमन नॉव्हेल असं संबोधलं जातं. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी is concerned with the growth of the protagonist mind, spirit and characters from their childhood to adulthood. तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे चाइल्डहूडपासूनची ॲडल्टहूडपर्यंतची ग्रोथ जी आहे, जी प्रोटोगनिस्टच्या माइंडमध्ये होते आहे खऱ्या अर्थाने, ती एखाद्या ॲटोबायोग्राफीच्या किंवा बायोग्राफीच्या स्वरूपामध्ये एखाद्या ऑथरने नॉव्हेलमध्ये मांडलेली असेल तर तिला खऱ्या अर्थाने बिल्डिंग रोमन नॉव्हेल असं म्हटलं जातं. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for a general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. या ठिकाणी पल्प मॅगझिन्समध्ये जे काही 20व्या शतकाच्या सुरुवातीला फिक्शनस नॉवेल लिहिण्यात आल्या, फिक्शिशियस नॉवेल्स लिहिण्यात आल्या, ज्या अगदी त्या काळामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर एंटरटेनमेंटसाठी रीडिंग करत होते आणि खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये त्या फार फेमस झाल्या. द पल्प फिक्शन इरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन्स. त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने काही सायन्स फिक्शन्स लिहिल्या गेले आणि डिटेक्टिव्ह नॉवेल्स लिहिल्या गेले. आता सायन्स फिक्शन्स म्हटलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही रोबोट्स असेल किंवा वेगवेगळ्या टाईम मशीन्स असतील किंवा फ्युचरमध्ये आपलं लाईफ कसं असेल याबाबतचं एखादं न्यूली क्रिएट केलेलं मशीन्स असेल, या संदर्भात बरेचसे फिक्शन्स तुम्ही बघितले असतील किंवा त्यावर आधारित फिल्म्स तुम्ही बघितल्या असतील. तर असे जे काही असतात फिल्म्स किंवा असे जे काही लिखाण असतं त्याला खऱ्या अर्थाने सायन्स फिक्शन म्हटलं जातं. आणि हे पूर्णतः काल्पनिक असतं. फ्युचरमध्ये लाईफ कसं असेल किंवा एखाद्या वेळेस लाईफ ऑन द मून, खऱ्या अर्थाने चंद्रावरचं आयुष्य कसं असेल, तिथे जर आपण राहायला गेलो तर काय घडेल, अशा प्रकारचं जे काही फिक्शन केलेलं असेल त्यांना सायन्स फिक्शन असं म्हटलं जातं. आणि यावरसुद्धा बरीचशी नॉवेल त्या कालखंडामध्ये लिहिल्या गेली. सायन्स फिक्शन इज अ जनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज
फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्सेस अँड एक्स्ट्रा टेरिटरियल लाईफ. या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही की बरेच पॉईंट्स किंवा बरेच असे टॉपिक्स दिलेले आहेत की स्पेसमध्ये ट्रॅव्हल करत असतानाचं लाईफ कसं असू शकेल, किंवा कदाचित एखादं दुसरं युनिवर्स जर असेल किंवा आपण त्याला एक्स्ट्रा टेरिटरियल कॉन्सेप्ट म्हणूया, म्हणजे एखादा एलियन असेल, दुसऱ्या ग्रहावरचा एखादा ऑब्जेक्ट असेल, किंवा आपण दुसऱ्या ग्रहावरती गेलो तिथलं लाईफ कसं असेल, हे सगळे जे काही फ्युचरमध्ये कदाचित घडू शकणारे असे जे काही फिक्शन आहेत, कल्पनात्मक गोष्टी आहेत, या सगळ्यांना सायन्सचा आधार घेऊन मांडल्या जातात. तर अशी सुद्धा काही नॉवेल्स त्या कालखंडामध्ये लिहिल्या गेली ज्यांना सायन्स फिक्शन म्हटलं जायचं. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन. जे वेगवेगळे सायन्सच्या क्षेत्रामध्ये शोध लागले असतील, वेगवेगळे इनोव्हेशन्स झाले, याच्या आधारावरती हे सगळे फिक्शिशियस स्टोरीज लिहिल्या गेल्या. फ्रँकेस्टाईन बाय मेरी शेली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉव्हेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्सच्या क्षेत्रामध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये लिहिलं गेलेलं सगळ्यात पहिलं जे नॉवेल म्हटलं जातं ते मेरी शेली यांनी लिहिलेलं फ्रँकेस्टाईन 1823मध्ये लिहिलं गेलं. द जेनर फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. आणि मग हे पुढे 19th सेंचुरीच्या हाफ पिरियडमध्ये आणखी फ्लरिश झालं, आणखी बरीच नॉवेल या विषयावरती त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने लिहिण्यात आली. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अल्सो अनदर टाईप ऑफ नॉवेल. डिटेक्टिव्ह फिक्शन टाईपच्या सुद्धा बरीचशी नॉवेल त्या कालखंडामध्ये लिहिण्यात आली. इज अ सबजेनर ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन in which the investigator or detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. ज्याला आपण इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीज म्हणतो, ज्याच्यामध्ये एखाद्या क्षेत्रातील इन्व्हेस्टिगेशन असेल, फार मोठी चौकशी करत गेलेली असेल, एखाद्या घटनेबाबतची असेल, किंवा क्राईम फिक्शन म्हणूया आपण, एखाद्या घडलेल्या क्राईमबद्दल, एखाद्या गुन्ह्याबद्दलची सखोल चौकशी त्या नॉव्हेलमध्ये आपल्याला दिसून येईल, किंवा मिस्ट्री म्हणूया आपण, एखादे गूढ रहस्य असेल ते शोधण्यासाठीचा पूर्ण शोध त्या नॉव्हेलमध्ये आपल्याला आढळून येईल, जे पूर्णपणे मिस्टेरियस असेल, रहस्यात्मक असेल, त्यांना खऱ्या अर्थाने डिटेक्टिव्ह फिक्शन असं म्हटलं जातं. हे सुद्धा त्या काळामध्ये खूप जास्त पॉप्युलर होते. तर अशा प्रकारचे बरेचसे नॉव्हेलचे टाईप्स आपण या ठिकाणी अभ्यासले. तर हे नॉवेल्सचे टाईप्स अगदी शॉर्टमध्ये त्यांच्या नावावरनं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्ससुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ नॉवेल अभ्यासलं. आणखी आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन तो अभ्यासूयात. आजच्या आपल्या तासामध्ये आपण इथेच थांबतो आहे. धन्यवाद.